नमस्कार मित्रांनो, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, तुम्हाला पण कधी कधी प्रश्न पडला असेल की मानदेश म्हणजे काय, म्हणजे मान हे गाव कुठं आहे, मान हे ठिकाण कुठं आहे। तर ही मान कुठलं गाव नाही, मान कुठलं ठिकाण नाही। मान म्हणजे काय आहे की मान हा शब्द कुठून आला आहे, तर मान हा शब्द आला आहे रामायणाच्या कालखंडातून। आता ते कसा आला ते तुम्ही म्हणत असाल की मानदेश हे एक गाव आहे, मानदेश हे एक ठिकाण आहे। तर असं काही नाही मित्रांनो, मानदेश हा एक प्रदेश आहे आणि ह्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। आता आपण आहोत कुळकजाई, तालुका मान, जिल्हा सातारा। तर आपल्यासोबत आहेत इथं कुळकजाई गावामध्ये सीतामाईचं डोंगर आहे आणि त्या डोंगरात सीतामाईचं देऊळ असल्यामुळे तिथे एक पुजारी आहेत। ते पुजारी आपल्यासोबत आहेत, ते पुजारी आहेत। त्यांच्याकडून हे मानदेश म्हणजे काय हे संपूर्ण सविस्तर जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत। तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। माझं नाव प्रल्हाद लक्ष्मण जगदाळे, सीतामाई मंदिर पुजारी। बरं बरं। हे आम्ही परंपरेनुसार आम्ही पूजा करत आहे इथं पूर्वीपासून। तर ह्या ठिकाणी म्हणजे असं आहे, हे रामविजय ग्रंथ कथानुसार वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं। हे वाल्मिकी रामायणमधले कथेनुसार मी आपलं तुम्हाला ग्रंथाच्या आधारानुसार तुम्हाला बोलतोय मी। बरं बरं। तर प्रभू रामचंद्रांनी लंकेतून विजय करून अयोध्येला प्रभू रामचंद्र आले। आल्यानंतर त्या ठिकाणी अयोध्येला आले। हां, सीतामाई दिव्य त्या ठिकाणी श्रीलंकेत दिलं। आणि बरं सीतामाई राम लक्ष्मण पुष्पक विमानातून मारुतरायासहित हे अयोध्येला आले। अयोध्येला आले। तिथे एका असं राज्यकर्ता असताना एका पर्यटनाने निंदा केली की बाबा मी जशी प्रभू रामचंद्रांनी जशी बाबा सीतामाई घरात घेतली तशी मी रामासारखा नाही, तर मी तुला घरात घेऊ शकत नाही, असं निंदा केली अशी ग्रंथामध्ये आहे। म्हणजे राम म्हणला का? हां, नाही असं परीट म्हणले। हां, मग त्या कथेनुसार प्रभू रामचंद्रांनी सीतामाईचा असा त्याग केला। मग ते रथामध्ये बसून लक्ष्मणाने ह्या ठिकाणी सीतामाईला आणून सोडलं। लक्ष्मण आणि सीतामाई हे रथामध्ये बसून या ठिकाणी आले। हां, हे 10 खंड पृथ्वी आपली आणि 11व्या खंडातलं हे दंडकारण्यातलं हे ठिकाण आहे। दंडकारण्य, हां, हे दंडकारण्य ठिकाण ह्या घोर अरण्यात सीतामाईला वायुवेगाने रथ या दिव्य रथामध्ये आणून ह्या ठिकाणी सोडलं। आणि सीतामाईला असं इथं तहान लागली असताना मग लक्ष्मण वंदन करून सीतामाईला असं या ठिकाणी थोडंसं एक अंतरावर एक किलोमीटर अंतरावर इथे असं एक ओघ आहे, म्हणजे इथं बोह्यार आहे। तिथं असे बाण मारून तिथं पाणी काढले लक्ष्मणाने। तिथं बाण मारून पाणी काढलं। केळीच्या पानामध्ये 2 द्रोण भरले पाण्याचे आणि ते द्रोण घेऊन इथे असताना त्यांना विलंब लागला, म्हणजे वेळ लागला त्यांना लक्ष्मणाला। वेळ लागले असताना मग सीतामाई इथं झोपी गेल्या। मग लक्ष्मणाने सीतामाईला वंदन केलं आणि एक मानाला एक द्रोण ठेवला पाण्याचा भरलेला आणि पायाला एक द्रोण ठेवला। हां, आणि सीतामाईला असं म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवू नये असं ग्रंथात वर्णन केलंय। मग त्यामुळं तिथून त्यांना नमस्कार करून दिव्य रथामध्ये बसून गुपचूप निघून गेले। कुठे गेले? अयोध्येला निघून गेले। कोण? लक्ष्मण निघून गेले। मग सीतामाई असं आळोख पिळूक देताना असे ते दोन्ही द्रोण ओलांडले। मानाचा जे ओलांडला ते मानगंगा झाली, पायाचा जे ओलांडला ते बाणगंगा झाली। सीतामाई जाग्या झाल्यानंतर, हालचाल झाल्यानंतर माने बसला जो तो ओलांडला द्रोण, तो मानगंगा गेली, त्याचं नाव झालं मानगंगा। आणि पायाचा जे असं ओलांडला ती बाणगंगा गेली। हे बाणगंगा हे म्हणजे फलटणवरून अशी भीमा नदीला मिळून ती पंढरपूरला गेली। आणि मानगंगा हे इथून मलवडी, बिदाल, दहिवडी, मसवडवरून डायरेक्ट खाली पंढरपूरला गेली नदी। ही भीमामध्ये दोन्ही नद्या पंढरपूरला गेलेल्या आहेत। असं हे तीर्थक्षेत्र ठिकाण आहे। आणि ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि सीतामाईने लवांकुशाने ह्या ठिकाणी अभिषेक केलेला आहे। गर्भिणी अवस्थेत ह्या ठिकाणी सीतामाईला सोडले, प्रभू रामचंद्राने सोडले असताना सीतामाई गर्भिणी अवस्थेत सोडली होती। त्यावेळी वाल्मिकी ऋषीने ह्या ठिकाणी सांभाळ केला सीतामाईचा। वाल्मिकी ऋषीने सांभाळ केला। गर्भवती होत्या त्यावेळी सीतामाईला या ठिकाणी सोडण्यात आलं, ह्या ठिकाणी सोडण्यात आलं। मग वाल्मिकीने त्यांचा सांभाळ केला। मग त्या ठिकाणी गर्भाचे तेज पूर्ण दिवस झाल्यानंतर मग 2 मुलं लवांकुश सीतामाईला मुलं झाली। मग त्या लवांकुशाला वाल्मिकी ऋषीने अभ्यास धनुर्विद्येचा केला।
आणि प्रभू रामचंद्रांचं सैन्य माग रक्षणकर्त्या घोडा आला होतं. बाबा भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, हनुमंतराय, मग ह्यांचं घनघोर ह्या ठिकाणी युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर त्या युद्धात सर्व सेनेचा पराभव केला लवंकुशाने. आणि स्वतः प्रभू रामचंद्र ह्या ठिकाणी फलटणला आले. फलटण हे नाव का पडलं? फलटण हे नाव का पडले काय कोणाला माहिती आहे का? तर मानदेश का नाव पडलं? मानदेश, मान तालुका, मान नदीवरनं मान तालुका नाव पडलं. तुम्ही दहिवडी म्हणता, पण खरं नाव मान तालुका, मान नदी मान तालुका असं आहे. फलटणला हे फलक ऋषी राहत होते, वाल्मिक ऋषीचे गुरु. फलक ऋषी, फलक ऋषी राहत होते. तर ते वाल्मिक ऋषीने लवांकुशासनी धनुर्विद्या विद्या दिली होती. त्यामुळे ते शिकारीचा त्यांना रोज नाद होता. लवंकुशासनी म्हणायचे, बाळावून ह्या दिशेला तुम्ही जाऊ नका, उत्तरेला तुम्ही जाऊ नका. मग मुद्दाम त्या उत्तराला एक दिवशी लवांकुश गेले आणि त्या दिवशी फलक ऋषी हरणाच्या वेशात चरत होते. मग ते चरत असताना ते फलक ऋषी नेमके वाल्मिक त्या लवंकुशासनी सापडले. म्हणले ह्या हरणाचं कातडं आपल्या गुरुला बसायला चांगलं होईल म्हणले. मग ते सुवर्णच हरण होतं. मग ते सुवर्ण हरण असल्यामुळे त्यांनी ती बाणाने मारलं, हरण मारलं. मग ते घेऊन तसे वडीत तिथे आणले आणि ते बघितले ते आपले गुरु मारलेत म्हणून. कोण? वाल्मिक ऋषी म्हटले. म्हणजे छे तुमच्या कोण म्हटले ब्रह्महत्या झाली. हरिण नसून ते वाल्मिक ऋषी गुरु होते, फलक ऋषी. मग ते म्हणले हरण नसून एक गुरु मारले गेले. मग असं ते मग त्यांची म्हणले ब्रह्महत्याचं पातक जाण्याकरता म्हणले त्यांना अयोध्येतनं त्यांना म्हणलं 1000 कमळं आणायला लागतील. आणि ते कमळ आहे ती प्रभू रामचंद्रांच्या बागेत आहे ती. आणि त्याला आहे ती 10 कोटी त्याला राखण करणारी त्या कमळाच्या बागेला. इतकं युद्ध करून कोण आणणार आहेत? म्हणले आम्ही आणतो म्हणले युद्ध करून. लवंकुश म्हणजे इतकंच नाही, पण चंद्र, सूर्य, पृथ्वी तिने ताळ जिंकून आणू म्हणले तर तुमचा शिष्य हो असं वंदन करून गेले. कोणाला? सीतामाईला आणि वाल्मिक ऋषीला वंदन करून ह्या ठिकाणी गेले. लवंकुश गेले. मग इथं बाणधनुष्य गेल्यानंतर आणि ते बाणधनुष्य कोणी दिली? बाणधनुष्याचं स्तमन करायला सूर्याची त्याची आराधना केली. आणि सूर्यदेवाने त्यांनी अक्षय धनुष्य त्यांनी पृथ्वीवर टाकलं. अक्षय धनुष्य त्यांनी पृथ्वीवर टाकल्यानंतर ते वंदन करून अयोध्येला निघून गेले. मग ते सगळं सैन्य मारलं गेलं आणि 1000 कमळाची फुलं आणून ह्या ठिकाणी अभिषेक केला. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण ह्यांनी सर्व सैन्य ह्या ठिकाणी जिवंत केले. कोणी? वाल्मिक ऋषीने अमृत पाताळातून अमृत आणून सर्व जिवंत सैन्य केले बरं का. आणि म्हणजे निर्जीवावस्थेत सैन्य सगळं होतं. फक्त मोहनास्त्र सोडलं. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भरत शत्रुघ्नावरून मोहनास्त्राचा प्रयोग कोणी केला? लवंकुशाने केला होता. आणि ते मोहनास्त्र प्रयोग काढून घेतल्यानंतर सर्व बाबा वायू असे जसं आपण झोपेतनं उठून तसंही उठून बसले. आणि ह्या ठिकाणी असं त्या वाल्मिक ऋषीची पिंड आहे, तर म्हणजे स्वयंभू शंकरांची पिंड आहे. ह्या शंकराच्या पिंडीला 1000 कमळाची फुलं वाहिली. आणि ह्या ठिकाणी 14 वर्षे ह्या ठिकाणी सीतामाई वास्तव्याला होत्या. आणि सीतामाईच्या पदस्पर्शानं ही पावन झालेली अशी भूमी आहे. जे भक्तगण येतात त्या भक्तगणासनी सीतामाई पावन होत्यात असं हे पहिल्यापासून उल्लेख आहे. तुम्ही ह्या ठिकाणी प्रत्यक्षात या, तुम्ही पहा, तुम्ही सीतामाईपाशी दर्शन नतमस्तक व्हा. आणि सीतामाईला तुम्ही नतमस्तक झाल्यानंतर तुमच्या सीतामाईला तुमच्या मनातली काय इच्छा आहे ती माहीत आहे. ती तुमच्या मनातली इच्छा ती तुमच्या अगोदर तुमची इच्छा पूर्ण होणार. ह्या ठिकाणचं भाग्य आहे. एवढं म्हणायला हरकत नाही की रामायणातला शेवटचा जो प्रसंग आहे रामायणातला शेवटचा प्रसंग ह्या ठिकाणी घडलेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष राज्य केलं. ह्या पृथ्वीतलावर 11,000 वर्ष राज्य केलं. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये 11,000 वर्षे माणसाला मरण नव्हतं, मरण पावत नव्हतं कोण. प्रभू रामचंद्रांनी फक्त राज्य करावं, दुसरं कोणी राज्य करणारा असा राजा कोणी होऊन गेला नाही. हे प्रभू रामचंद्र विष्णू अवतार आहे. आणि लक्ष्मी ही सीतामाता आहेत. हे असुरांचा नाश म्हणजे रावणाचा नाश करण्याकरता दोघांनी अवतार अयोध्या आणि जनक राजांच्या तिथं अवतार घ्यायला लागला. जनक राजा तिथं जानकीनं अवतार घेतला. आणि प्रभू रामचंद्रांना अयोध्येत दशरथ राजांच्या तिथं अवतार घेऊन ह्या असुरांचा नाश करून ह्या ठिकाणी भक्तांचा उद्धार केलेला आहे. भक्तांच्या रक्षणाकरता युगायुगे भगवंताला अवतार घ्यायला लागतो असे ग्रंथात वर्णन केलं आहे. मेगा ग्रंथानुसार मी बोलत आहे. आता मग असं म्हणतात की लक्ष्मणाने बाण कुठं मारला? खाली. लक्ष्मणाने इथून 1.5 किलोमीटर अंतरावर बाण मारून तिथं पाणी काढलं. अद्याप तिथं पाणीचा ओघ चालू आहे. ते पाणी आणून ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी सीतामाई झोपलेल्या होत्या. त्या ठिकाणी पात्र ठेवलं आणि इथून पात्र ओलांडल्यानंतर
मग इथून पाणी वाहिल्यानंतर इथनं बाणगंगा इथून बाणगंगा फलटणला गेली आणि इथून मानगंगा इथून इथनं मसवडला गेली म्हणतात की इथून ह्या डोंगरामधून पाणी वाहतं. हा डोंगरामधून पाणी इथनं मलवडी बिदाल दहिवडी मसवडवरनं खाली पंढरपूरला गेलेलं आहे. डोंगरामधून किती किलोमीटर पाणी जातं आतमधून? आता इथनं 1 किलोमीटरवर तिकडे नदी निघाली बिरदेव म्हणून तिथं नदी निघाली. हा गुप्तरूपी तिथं पाणी निघाले 1 किलोमीटरवर निघाले आणि बाणगंगेत पण गुप्तरूपी 1 किलोमीटरवर तिकडे पाणी निघाले. दोन्ही नद्यांचं 1 किलोमीटरवर पाणी निघाले. पण अद्याप ह्या ठिकाणी पाणी चालू आहे. ही पाणी महादुष्काळ पडतं इथलं पाणी संपत नाही. प्यायला पाणी इथं लोकांनी असतं 1000 10,000 माणसं इथं आलं तर पाणी पिऊन जाते. पाणी संपत नाही कधी. महादुष्काळ पडलं तर इथलं पाणी कधी संपत नाही. आणि पाणी हे अमृतमय पाणी आहे या ठिकाणचं. पाण्यात जरूर संजीवनी पण पाणी आहे. ह्यातल्या पाण्यामुळं रोग नाहीसे होतात. इथलं कराडचं कृष्ण हॉस्पिटल या ठिकाणी होणार होतं. यशवंतराव चव्हाणांनी या हॉस्पिटल इथनं कराडला नेलं. पण ह्या पाण्याचा संशोधन केलं की ह्या पाण्यानं निम्मे रोग तर नाहीसे होते. म्हणून इथं हॉस्पिटल ह्या 25 एकरामध्ये इथे एक जमीन आहे त्या जमिनीत होणार होतं. पण ते यशवंतराव चव्हाणांनी ते कराडला ते हॉस्पिटल नेले. असं हे इथलं जबरदस्त इथलं महत्त्व आहे. मंदिराचा जीर्णोद्धार 1942 साली झाला आहे. मंदिरात जीर्णोद्धार. त्याच्या अगोदर म्हणजे छोटी मंदिरं होती. तुम्ही किती वर्षापासून येत आहे? आमच्या आजोबा ह्या ठिकाणी 1934 पासून इथे पूजा करते. खालचे मंदिर एक छोटं मंदिर होतं महादेवाचं आणि त्या मंदिरात सीतामाईची मूर्ती होती. ते हजारो वर्षाचं मंदिर रामकालीन मंदिर आहे ते. 1934 पासून आम्ही इथे पूजा करतोय आपली असं या ठिकाणी. मग 1942ला हे मंदिराची वरच्या स्थापना करून खालच्या जुन्या मंदिरातली जी मूर्ती आहे ती नवीन मंदिरात ती स्थापना करून मग शिखराची बांधकामं बाबा धर्मशाळेचे बांधकामं बाबा ह्या आता बाबा भक्त निवास कधी झालं? हे भक्त निवास ही धर्मशाळा आहे. हे भक्तांच्या माध्यमातून चाललं आहे. तरी हे 1956ला ही धर्मशाळेचं काम झालेलं आहे. 1956 साली. आता ही पाक पडायला लागली धर्मशाळा. या ठिकाणी काय दुर्लक्षित आहेत. बरोबर. आता मान नदीचा उगम ज्या ठिकाणी होतोय तिथे जाता येतं का आपण? म्हणजे आता जिथनं इथून मान नदी या डोंगरापासून पलीकडे गेले आतून जिथं निघले ते ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल. तिथं पाहायला मिळते की पाहा ठिकाण. इथं आता छोटासा विहीर आहे. त्या विहिरीत उगमस्थान झालेलं आहे माणगंगेचं. तिथं पाणी आहे. ते पाणी 4 फूट खोल आहे फक्त. ते पाणी कधी आटत पण नाही आणि कधी वाढत पण नाही. पावसाळा असलं तर ते वाढत पण नाही आणि कधी आटत पण नाही. 4 फूट पाणी आणि नुसतं एकदम क्वालिटीचं पाणी प्यायला शुद्ध पाणी एकदम. तुमच्या फ्रीजचं नाव तुमचं कोणतं 1 नंबर पाणी फ्रीजचं एकदम स्वादिष्ट पाणी प्यायला अमृतमय पाणी. आत्तरमध्ये पाणी प्यायला लागणार तुम्हाला. बाणगंगेचं आत्तरमध्ये पाणी प्यायला लागणार. दोन्ही नद्याचं पाणी 1 नंबर पाणी आहे प्यायला. त्याचं नाही काय. चालतंय. धन्यवाद. आणि आपण आता पाहणार आहोत की इथून माणगंगेचा उगम इथून झाला पण सुरुवात त्या ठिकाणाहून झाली. आणि तिथून का झाले? कारण डोंगरामधून आतमधनं पाणी जाते. आता हे जवळजवळ 2 किलोमीटर पाणी जातात. बरोबर. 2 किलोमीटर पाणी जाते. तर ते आपण पाहणार आहोत. तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ज्यावेळी रामायणाचा शेवटचा प्रसंग जिथं घडला ते ठिकाण म्हणजे कुळकजाई, तालुका मान, जिल्हा सातारा. ते कुळकजाई ठिकाण आणि ते कुळकजाईच्या ठिकाणामधील हे सीतामाईचं डोंगर त्या ठिकाणाला आम्ही बसलोय. त्या डोंगराच्या कपारीत आम्ही बसलोय. आणि मित्रांनो बाणगंगेचं हे जिवंत पाणी आहे. जिवंत ह्या डोंगरातून हा प्रवाह वाहतो. हे जिवंत पाणी आहे बाणगंगेचं. आणि वरती डोंगरावरून जिवंत पाणी माणगंगेचं डोंगरातनं गुप्त होऊन आतमधून पलीकडं 2-2.5 किलोमीटर बाहेर निघलं. तिकडं आपण ती माहिती घेणार जाऊ पुढे. असा हा मानदेश प्रदेश. आणि आमच्या चॅनलचं नाव मानदेश आहे. आणि आम्ही मानदेशापुरतं मर्यादित नाही किंवा मानदेशापुरतंच व्हिडिओ टाकत नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रातलं जिथं जिथं माहिती देण्याचा प्रयत्न करतो ती माहिती देतो आहे आम्ही. आणि आम्ही न्यूजचं कलंक का लावला? कारण ज्या घटना घडतात त्यासुद्धा आल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येक घटना आम्ही देऊ शकत नाही. हे ज्या मुख्य घटना आहेत मानदेश प्राईम म्हणजे ज्या मुख्य घटना आहेत ते आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. हा सत्यवान शिंगाडे जो कॅमेरामॅन आहे तो पवन सरगार आणि मी सचिन शिंगाडे.
आता हे चॅनलची निर्मिती मी केली आणि ह्याला साथीदार सत्यवान शिंगाडे, पवन सरगर असे बरेच जण आहेत अजून. पण आत्ता सध्या माझ्यासोबत आहेत सत्यवान शिंगाडे आणि पवन सरगर. आणि मुख्यतः हा मानदेश प्राईम चॅनलचा उद्देश की मानदेशातली जी माणसं आहेत, मानदेशात ज्या घटना घडल्या आहेत, जो इतिहास आहे मानदेशचा, तो आम्हाला ह्या मानदेश प्राईमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. आणि आम्ही तो 100% प्रयत्न करणार. कारण आजपर्यंत कोणी मानदेशाबद्दल आम्हाला सांगितलेलं नाही, आम्हीच माहिती काढत गेलो, असा मानदेश आहे, असा प्रदेश आहे, असं तसं, म्हणजे अजून भरपूर आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आतापर्यंत कोणी सांगितलेलं नाही, तर आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटेचं बटन दाबा. अजून काय असते ते लाईक करा, शेअर करा. आणि आता काय सांगायची काय गरज नाही. आपल्या व्हिडिओ इथून पुढं मजेशीरच होणार आहेत. आणि हे देत असताना म्हणजे बातमी देत असताना मनोरंजन म्हणून आमचा थोडाफार प्रयत्न असेल. तर इथंच थांबतो मित्रांनो, अजून बरीच माहिती घ्यायची. तर धन्यवाद.